बातमी भिवंडी तालुक्यातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या भात पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं भाताचं पीक पाण्यात तरंगतंय आणि तयार झालेलं भात पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि त्यामुळे कर्जबाजारी होऊन शेतात भात लावणी करण्यात आलेली आहे। आता पिकाचं नुकसान झाल्यानं कर्ज फेडायचं कसं आणि खायचं तरी काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते। निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून भिवंडी तालुक्यामधील बळीराजा हा 16,000 हेक्टर क्षेत्रापेक्षाही अधिक क्षेत्रफळावर भात शेती करत असतो। हलवार जातीचं निमगरवा आणि गरवा जातीचे भात पिके भिवंडी तालुक्यामध्ये पिकवली जात असताना हलवार जातीच्या भाताचं आधीच नुकसान झाले। त्यानंतर परतीच्या पावसाने सतत 3 ते 4 दिवसापासून धुमाकूळ घातल्यानंतर आपण आता आहोत एका शेतामध्ये। आपण बघू शकता या ठिकाणी असलेले जवळपास गुडघाभर पाण्यामध्ये अजूनही भात पिके आडवी झालेले आहेत। आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी असलेले भाताचे जे तयार झालेले जे कणस आहे ते पूर्ण भात पाण्यामध्ये असल्यामुळे ते आता पूर्ण नासाडी होणार आहे। त्यानंतर असलेल्या भाताचा तण ही या ठिकाणी आपण पाहू शकता पाण्यात असल्यामुळे तो तणही खराब होणार आहे। त्यामुळे सेवा सोसायटीचं घेतलेले कर्ज असून त्यातून केलेली भात शेती आहे आणि या भात शेती तर झालेल्या भाताचं होणारे नुकसान त्यामुळे वर्षभराची खावट असलेल्या वर्षभराचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे। अशातच या ठिकाणी खरीप हंगामात झालेली ही भात पिकाचे नुकसान हे शेतकऱ्याला हतबल करत असताना पुढे आगामी येऊन ठेपलेला जो रब्बी हंगाम आहे त्या हंगामावर याचा परिणाम होणार असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। तरी या क्षणाला तरी शासनाकडून काय मदत होतं या प्रतीक्षेत मात्र भिवंडी तालुक्यातील बळीराजा असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।